या गावाची आणि परंपरेनुसार चाललेला हा कार्यक्रम गेली मला वाटतं जोपर्यंत कार्यक्रम चालू झाला तोपर्यंत सुरुवात जी जुन्या जाणत्या लोकांनी केली त्यांची आठवण म्हणून आम्ही हे सर्व कार्यक्रम आपल्या समोर सादर करतो। मला वाटतं गेली कित्येक वर्ष या पाखरवाडीने आणि संपूर्ण गावाने आपल्या गावासाठी वाहून घेतलेला कार्यक्रम म्हणजे शिमगोत्सव। आज गेली कित्येक वर्ष आपली लहान थोर मंडळी तमाशा म्हटला आणि आपल्या गावदेवीचा कार्यक्रम म्हटला की पुण्यातून असो मुंबईत असो दुबईत असू दे कुठूनही कार्यक्रम असेल तिथे हजर असतात। हजर असताना त्याला अनुभव येतं की माझ्या देवीचं आणि माझ्या गावदेवीचं आपल्याला कितीपत अनमोल आहे आणि किती भाग्य आहे हे त्याला समजतं। मला वाटतं काही लोक असे असतात की खरोखर गावदेवीच्या जाण्यासाठी ते काम सुद्धा सोडतात की मला वाटतं मला माझ्या गावाला माझ्या गावदेवीच्या मंदिरासाठी उत्सवासाठी मला जायलाच पाहिजे। माझं काम सुटलं तरी चालेल परंतु माझ्या गावदेवीच्या उत्सवासाठी मी गावाला जाणार अशी कित्येक लोक आपल्या या गावामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या कोकणाची जी कला आहे या कलेसाठी खरोखर ही लोक उपस्थित राहतात। मला वाटतं म्हणजे पत्रकार राजेंद्र दळवी साहेब यांनी आज आपली मुलाखत घेतली। तुमचं तमाशा मंडळ आम्ही आभार मानतो। आम्ही छोटीशी मंडळी आहोत आपल्या समोर कामर आहोत। आम्ही तो कार्यक्रम करतो छोटा मोठा कार्यक्रम करतो। आपल्या गावातील लोक म्हणतात मी उभं राहणार नाही तो उभं राहणार नाही तो राहणार नाही परंतु आपण जेव्हा उभं राहतो तेव्हा परमेश्वर आपली गावदेवी तुम्हाला बोलायचं काय आणि तुम्हाला करायचं काय हे गावदेवी सुचवते। त्यामुळे तुम्ही पाठांतर करून येण्याची काही गरज नाही।